मुक्ताईनगर यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग व्हिडिओ शूटिंग करत छेडखानी केल्याची तक्रार दाखल. महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगर येथे भरलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्या कृषिका खडसे हिचा काही तरुणांनी पाठलाग करत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेत कृषिका खडसे फराळ वाटप करत होती. त्यावेळी भोई नावाच्या तरुणानं तिचा पाठलाग केल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर सायंकाळी मित्रमैत्रिणींसोबत फिरताना देखील हा तरुण काही टवाळखोरांसह तिच्या मागे लागला. ती ज्या पाळण्यामध्ये बसली होती त्याच पाळण्यात तो देखील बसला आणि तिचे व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला मज्जाव केला, मात्र त्याने आरिरवीची भाष्य केली. यापूर्वी या तरुणानं कृषिकाचा पाठलाग केलेला होता अशी माहिती पुढे आली. या प्रकारामुळे रक्षा खडसे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. बघा, पाठबळ कोण देतं हे मला माहीत नाही, पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली, की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं. पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेवू. आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं, पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील. आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींनासुद्धा आणि महिलांनासुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल, आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो. पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे. आणि ह्या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे. कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला, पण मी परत हाच विचार केला, जर मी आज बोलली नाही, कारण की मला हे काही पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं. काही राज्यामध्ये सातत्याने मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. राज्य सरकारकडे काही मागणी करणार आहात? मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल, कायदे भरपूर आहे, पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब यांच्यावर कठीणमधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे. ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आलं होतं, परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही. जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय? मी तेच आधी सांगितलं, कायदे आहे पण त्याच्यावर ॲक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्यांना कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे, अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. एका लोकप्रतिनिधीचा भोई जो आरोपी जो आहे त्या लोकप्रतिनिधीचा जवळचा कार्यकर्ता आहे, त्याचा नातेवाईक या सर्वात काय? बघा, मी ती काही माहिती घेतली नाही तो कोणाचा जवळचा आहे. आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल, शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे. तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. क्या घटना हुई थी? पहले भी कुछ लड़कों ने छेड़खानी की घटना है? क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है
तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।